हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर बघू शकता, उंची आपली 14 आहे, छातीची घडी आपली 10.5 आहे, शोल्डर व मुंडा आपला 4.5 आहे, गळा रुंदी 2.25 किंवा 2.5 घ्यायची आहे आणि गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथे 10.5 घेतलेली आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेणार आहे. बघू शकते, अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन आहे. नो टेंडरिंग आहे. अगदी सुंदर असा आपण ब्लाऊजला बो बनवणार आहे. डिझाईन घातल्यानंतर खूप सुंदर असं गळ्याला आकार बघू शकता. पान गळा पण नाही, गोल पण नाही, थोडासा वेगळाच यू गळ्या टाईपमध्ये मी असा गळ्याला आकार देणार आहे. बघू शकताय तुम्ही. आणि असा कटिंग करून घ्यायचा. बघू शकता, गळ्याचा शेप आपल्याला असा द्यायचा आहे. बघा, थोडासा यू टाईप, थोडासा पान टाईप. मेन फॅब्रिक सवचं ठेवलेलं आहे, त्याच्या अस्तर ठेवून 1.5 इंच मार्जिन पकडत आपल्याला अगदी काठावरून अशी टिप मारून घ्यायची आहे. बघा, इथं कोपरा आलेला आहे, थोडासा कोपरा आहे. सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत आहे तशी टिप मारायला चालू केले. अशा पद्धतीने टिप मारला ना तुम्ही, आपले ब्लाऊजचे कोपरे खूप सुंदर येतात. डिझाईन सुद्धा खूप सुंदर तयार होते. जितकं आपलं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे, जेणेकरून काय होईल, आपलं अस्तर आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड होईल. अस्तर व्यवस्थित असं आपल्याला आत फोल्ड करून प्रेस करून घ्यायचं आहे. आणि बघा, काठावरून अगदी काठावरून अशी आपल्याला दाब टीप मारायची. जिथं कपडा आपला आत गेलो असं वाटतं तिथं अंगठ्यानं असं मी मेन फॅब्रिक बाहेर ढकलत काठावरून आपल्याला टीप मारणार आहे. बघू शकता, इथे तुम्ही कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात सुई खाली घातली आणि फक्त कपडा फिरवला आणि आपल्याला आहे तशी टिप मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण ब्लाऊज कवर करून घ्यायचं. बघा, अगदी सुंदर झालेलं आहे. गळ्याचं फिनिशिंग बघू शकताय. खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर मोठी टिप टाकून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं सगळं आपल्याला कटिंग करून घ्यायचं. कटिंग करताना कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आता बरोबर गळ्याचा मध्य सेंटर करायचा आणि 4.5 इंच उंचीची आणि अर्धा इंच रुंदीची इथं मी पाठीतले टक्स टाकून घेणार आहे. तुम्ही हवा असेल तर टेपने सुद्धा मोजू शकता, पण मी बरोबर मशीनवरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्या हिशोबातच मी टक्स मारून घेते. बघा, अशी डबल फोल्ड करून कमरपट्टीने जॉईन करून घेणार आहे. फक्त 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला कमरपट्टी जॉईन करायची आहे. एक्स्ट्राचा कापड कट करून घेतला. आतल्या साईडला कमरपट्टी फोल्ड करत अगदी काठावरून आपल्याला दाब टीप मारायची आहे. आता कपडा उलटा करायचा आणि जी कमरपट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून मोठी टीप टाकून घ्यायची, जेणेकरून हात शिलाई घातल्यानंतर आपल्याला ही टीप उस्तरायला येईल. बघू शकता, आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर असं आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये झालेला आहे. अशी ही मण्यांची डबल मण्याची लेस मी इथं अशी अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी काठावरून फक्त मणी दिसतील
अशी आपण लेस आतल्या बाजूने लावत पूर्ण गळ्याला अशी जॉईन करायची आहे. जिथं कोपरा येतो तिथं कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करायची आणि मारायची लावायची आहे. इथं मी सिंगल फूटचा वापर केलेला आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या गळ्याला मी लेस अटॅच करून घेणार आहे. मण्यांची लेस शक्यतो खड्यांची मण्यांची लेस शक्यतो सिंगल फूटने लावायची म्हणजे अगदी व्यवस्थित लेस लागली जाते. बघू शकताय तुम्ही प्रॉपर आपली फक्त मणीच दिसत आहेत. बघा अशा पद्धतीने संपूर्ण लेस तुम्ही आता हा आपल्याला असा कपडा डबल फोल्ड करून मी घेतलेला आहे. याला तिन्ही बाजूला टीप मारून घेतलेली आहे. एक बाजू आपली पॅक आहे. बघा इथे थोडीशी मी लेस टीप उस्तरून घेणार आहे आणि असा हा पॅच आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. इथं आपल्याला सुंदर असा बो तयार करायचा आहे. बघा तिन्ही बाजूला व्यवस्थित अशी दाब टीप मारून घ्यायची आहे. पूर्ण व्यवस्थित असे कोपरे मी काढून घेतलेले आहेत. आता झाला. आता हा असा आपला त्रिकोणी कपडा आहे. ह्याच्या दोन्ही बाजू पण पॅक करून घ्यायचे आहेत. बघा ह्याची उंची 10.5 आहे. ह्याच्या तिन्ही बाजू सेमच आहेत. त्रिकोण घ्यायचा आहे त्यामुळे तिन्ही त्रिकोणाच्या बाजू सेम असतात. हा सुद्धा कपडा आपला डबल फोल्ड मी करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. ह्या दोन्ही बाजू आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत. बघा इथं कोपऱ्यात तुम्ही थांबून थोडीशी टीप मारून कपडा उलटा करून घेऊ शकता. पण बघा मी मध्येच थोडीशी टीप उस्तरून घेणार आहे आणि कपडा उलटवून नंतर त्याच्यावर मी दाब टीप मारून घेणार आहे. ती व्यवस्थित अशी आपल्याला दाब टीप मारायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि अशा आपल्याला प्लेस टाकून घ्यायच्या आणि ह्या कोपऱ्यातून अशा आपल्याला प्लेस टाकून घ्यायच्या आणि बघा हात असा आपल्याला इथं जॉईन करून सुईने टाकून घ्यायचा आहे. बघा आता लक्षात येईल तुमच्या. अगदी सुंदर आणि कमी वेळेत मस्तपैकी असा आपला बो तयार होतो. बघू शकताय तुम्ही. अगोदर मी हे पॅक करून घेते. जे धागेदोरे आहेत ते व्यवस्थित कट करून काढून घ्यायचे जेणेकरून आपल्या कपड्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल. बघा त्याचे परत असं घेऊन आपल्याला मग इथं ह्याला पॅक करून घेणार आहे आणि इथं असं बरोबर ब्लाऊजच्या गळ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघा ह्याच्या परत मी अशा प्लेट्स टाकून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आणि ह्या पार्ट आता आपल्याला व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे. एक 5-6 फोल्ड करून व्यवस्थित असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि इथं बरोबर गळ्याला इथं असं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे.